हॅलो स्टुडंट्स, मिराज मॅथ्स कॉर्नरमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बघत आहोत सोलापूर जिल्हा पोलीस शिपाई भरती प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचं विश्लेषण, ज्याच्यामध्ये आपण गणित आणि बुद्धिमत्ताचे क्वेश्चन कव्हर करत आहोत. तर पार्ट 1 मध्ये आपण काही प्रश्नांचे सोल्युशन्स पाहिलेले आहेत. जर पाहिले नसतील तर जाऊन चेक करा, तुम्हाला प्लेलिस्टमध्ये जाऊन दिसेल. त्याशिवाय इतरही शहरांचे जर तुम्हाला पोलीस भरती प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचं विश्लेषण पाहिजे असेल तर पोलीस भरती PYQ प्लेलिस्टमध्ये जाऊन चेक करा, तुम्हाला तिथे भेटेल. तर बघूयात प्रश्न काय आहे. एका मोटरसायकलच्या टाकीतील पेट्रोल 10 दिवस पुरते, तर दररोज 25% जास्त पेट्रोल वापरले तर ते किती दिवस पुरेल? आता बघा, इथं एका मोटरसायकलच्या टाकीतील पेट्रोल 10 दिवस पुरते, तर समजलं टाकीतील पेट्रोल जर 10 लिटर असेल आणि 10 दिवस पुरत असेल तर रोज पेट्रोल किती लागणार आहे? 10 लिटर भागिले 10 दिवस म्हणजेच किती? 1 लिटर लागणार आहे. ठीक आहे. तर जर दररोज 25% जास्त पेट्रोल लागत असेल, म्हणजेच 100वर 100 जर लागत असेल तर 25 हे जास्त लागतंय. ठीक आहे, जास्त लागतंय. त्याचप्रमाणे जर 1 लिटर लागत असेल तर त्याचा खप किती, म्हणजेच किती जास्त लागणार आहे? 0.25 म्हणजेच 1.25 झालं. ठीक आहे. म्हणजेच आता बघा, इथं 10 लिटरचे रोज 1.25. ठीक आहे. इथं लिटर आणि इथं रोजचं लागणारं पेट्रोल म्हणजेच किती झाले? इथे दिवस भेटतील तुम्हाला. ठीक आहे, बरोबर आहे. इथं काय केलं आपण की रोज किती लागतंय हे कसं काढलं की 10 लिटर पेट्रोल आहे आणि 10 दिवस वापरतो. ठीक आहे, म्हणजे रोज 1 लिटर. त्याचप्रमाणे जर 10 लिटर पेट्रोल जर रोज 1.25 लिटर असं जर वापरलं असेल तर किती दिवस लागेल हे तुम्हाला काढता येईल. आता ह्याला सॉल्व्ह कसं कराल? खालचे 2 दशांश घर घालवण्यासाठी वरती 2 शून्य द्या आणि खाली 125 आहे. असं 25 5 125, 25 चौक 100 आणि इथं 0, 5 1 5, 5 40 म्हणजेच किती? 8 दिवस. म्हणजेच रोज 1 लिटर लागत असेल तर 10 दिवस पुरतं, पण रोज जर 1.25 लिटर लागत असेल तर किती दिवस पुरेल? तर 8 लिटर एवढं 8 दिवस एवढं पुरणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट बघा, 51 अधिक 52 अधिक 53 असं 100 पर्यंत जर बेरीज केली तर ती बेरीज किती येणार आहे? आता हे काय आहेत? क्रमवार संख्या आहेत. क्रमवार संख्यांची बेरीज आपण कशी काढतो? पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2 गुणिले एकूण संख्या. आता 51 ते 100 पर्यंत किती संख्या असणार आहेत? अर्थातच 50 संख्या असणार आहेत. ठीक आहे. बे के बे बे 25 झालं इथं, म्हणजेच 151 गुणिले 25. 25 एक 25, इथं गेले 2 हातच्याला. 25 5 125, इथं राहिले 7, 12 राहिले. 25 1 25 आणि 12 म्हणजे यांची जर बेरीज केली तर किती येते बघा? 7 आणि 3 37, म्हणजेच 3775 ही काय येणार आहे? या सर्व संख्यांची बेरीज येणार आहे. क्रमवार संख्यांची जर बेरीज काढायची असेल तर आपण सूत्र काय वापरतो? पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2. ही पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2 गुणिले किती एकूण संख्या आहेत? 51 ते 100 पर्यंत एकूण संख्या किती आहेत हे आपल्याला इथं माहिती आहे. त्याच्यावरून तुम्हाला त्या सर्व संख्यांची बेरीज काढता येईल. पुढचा प्रश्न बघा. एका रांगेमध्ये अजयचा क्रमांक पुढून 18वा आहे. जर वरून विचार केला तर अजयचा क्रमांक कितवा आहे? अजयचा क्रमांक 18वा आहे. ठीक आहे, कुठून? वरून. तसेच विजयचा क्रमांक मागून 16वा आहे. आता विजय मागून 16वा आहे, पण अजय आणि विजयचा संबंध दिलेला नाहीये. सुजयचा क्रमांक पुढून 25वा असून, आता बघा, सुजयचा क्रमांक किती आहे? पुढून 25वा आहे. ठीक आहे, पुढून 25वा आहे. आता इथं बघा, सुजयचा क्रमांक 25वा असून तो अजय आणि विजयच्या मध्यभागी आहे. सुजय कुठे आहे? अजय आणि विजयच्या मध्यभागी आहे, म्हणजे वरून आणि हा खालून तेवढ्याच अंतरावर इथं कोण आहे? विजय. ठीक आहे, म्हणजे ह्या दोघातलं जेवढं अंतर आहे तेवढंच ह्या दोघातलं अंतर आहे. पण विजयचा क्रमांक कुठून आहे? मागून दिलेला आहे कितवा? 16वा दिलेला आहे. ठीक आहे, मागून 16वा दिलेला आहे. इथपर्यंत क्लिअर आहे दिलेली इन्फॉर्मेशन? इथं दिसत नसेल तर आपण इथं ड्रॉ करूयात, आडवं ड्रॉ करूयात, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित दिसेल. इथं बघा, आता 18वा पुढून क्रमांक कोणाचा आहे? अजयचा आहे.
नंतर इथं काय काढलं होतं आपण, सुजयचा क्रमांक कितवा आहे की 25वा आहे, पुढून 25वा आहे. पण अजय आणि याच्यामध्ये जेवढे अंतर आहे तेवढंच अंतर याच्यामध्ये आणि कोणामध्ये आहे तर विजयमध्ये आहे. पण विजयचा मागून क्रमांक कितवा दिलेला आहे, 16वा दिले, इकडून 16वा दिलेला आहे. ठीक आहे, म्हणजे याच्यामध्ये ह्याच्या आणि याच्यामध्ये जेवढे मुलं आहेत तेवढीच याच्यामध्ये आणि याच्यामध्ये आहे. आता बघा तुम्हाला काय करायचं, याच्यामध्ये रांगेत एकूण विद्यार्थी संख्या किती. आता 18 आणि 25 मध्ये एकूण मुलं किती झाले, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, टोटल 7 मुलं झाली इथं. म्हणजेच 25 आणि विजयमध्ये किती मुलं असणार आहेत, 7 मुलं असणार आहेत. 26, 27, 28, 29, 30, 31, 32, म्हणजेच याचा क्रमांक पुढून कितवा झाला, 33वा झाला. ठीक आहे, याचा जर पुढून 33वा असेल तर याच्या नंतर किती मुलं झाली, 15 झाली, कारण याचा 16वा नंबर आहे, म्हणजे याच्या मागे 15 झाली. ठीक आहे, पुढून याचा क्रमांक 33 असेल आणि इथं 15 मुलं असतील तर टोटल मुलांची संख्या अर्थातच किती होणार आहे, 33 अधिक 15 म्हणजेच 48 एवढी काय असणार आहे, एकूण विद्यार्थी संख्या असणार आहे. अगदी सोपं आहे. कसं काढलं अजून एकदा रिवाइज करूयात आपण. इथं काय केलं की अजयचा पुढून 18वा क्रमांक आहे, सुजयचा पुढून 25वा क्रमांक आहे, पण सुजय हा अजय आणि विजय याच्या मध्यभागी आहे. म्हणजेच काय, अजय आणि सुजय मध्ये जेवढी मुलं आहेत तेवढीच मुलं सुजय आणि विजय मध्ये असणार आहेत. ठीक आहे, म्हणजे याच्यामध्ये 18 अधिक 7 केला तर 25 होतो, त्याप्रमाणे 25 अधिक 7 केल्यानंतर किती येणार आहेत तर 33 येईल. ठीक आहे, 7 इथं 32 यायला पाहिजे, सॉरी इथं काय यायला पाहिजे, 32 यायला पाहिजे. म्हणजेच याचा क्रमांक कितवा झाला, म्हणजे अजयचा क्रमांक 18वा असेल, सुजयचा क्रमांक 25वा असेल तर विजयचा क्रमांक झाला 32वा. ठीक आहे, पण आता याचा पुढून 32वा आहे, म्हणजेच मागून दिलेला आहे 16वा, म्हणजे याच्या मागे किती मुलं असणार आहेत, 15 मुलं असणार आहेत. म्हणजेच 32 अधिक 15 किती झाले, 47 झाले. त्याच्यामुळे तुमचा ऑप्शन काय येईल, 47 हे टोटल विद्यार्थी संख्या असणार आहे. ठीक आहे, बरोबर आहे. इथं नजर चुकीने झालेलं होतं की आपलं 48 नाही 47 हे उत्तर येणार आहे. पुढे बघा, एका सांकेतिक भाषेत गमन हा शब्द 426 असा लिहितात. गमन हा शब्द कसा लिहितात, 426. नंतर मरण हा शब्द कसा लिहितात, 235 असा लिहितात. नंतर गजर हा शब्द 413 असा लिहितात आणि नरम हा शब्द 632 असा लिहितात. ठीक आहे, तर तुम्हाला काय विचारलंय की त्याच सांकेतिक भाषेत नजर हा शब्द कसा लिहिला. नजर हा शब्द लिहिण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, पहिल्यांदा न साठी काय येतं बघा, हे काढावं लागेल. न पहिल्या आणि शेवटच्या नंबरमध्ये आहे, म्हणजेच पहिल्या आणि शेवटच्या याच्यामध्ये रिपीट झालेला अंक कोणता आहे, न साठी येईल 6. नंतर ग साठी काय येते बघा, याच्यामध्ये ग 4 आणि इथं 4 आहे, ग आला 4. नंतर र कशामध्ये आहे, 3 याच्यामध्ये आहे, याच्यामध्ये याच्यामध्ये आणि याच्यामध्ये 3 ह्याच्यामध्ये कॉमन काय आहे तर 3 कॉमन आहे. नंतर म याच्यामध्ये आहे आणि याच्यामध्ये आहे, म साठी काय येईल 2 येईल. तर ज साठी काय राहिला, ज साठी राहिला 1. तर तुम्हाला काय विचारलंय, न ज र, तर न ज साठी काय येईल बघा, न साठी आहे 6, न साठी आहे 6, ज साठी आहे 1 आणि र साठी आहे 3, म्हणजे नजर साठी काय येईल 613. सांकेतिक भाषा आहे, अगदी सोपी आहे. फक्त काय केलं की कोणत्या अक्षरासाठी कोणता नंबर दिलेला आहे ते काढून घेतलं पहिल्यांदा, आणि त्याच्यानंतर तुम्हाला जे दिलेलं नजर आहे त्याच्यासाठी कोणकोणते अक्षर येतात ते तुम्हाला फाइंड आउट करता येईल. ठीक आहे, पुढे बघा, MOUSE हा शब्द QMYQI असा लिहितात. तर आता बघा हा कसा सॉल्व कराल, तुम्हाला पहिल्यांदा काय करावं लागेल की ABCD पूर्ण लिहून घ्यावी लागेल. ती लिहिल्यानंतर आता यम साठी काय लिहिलंय, क्यू, म्हणजे यम इथं आहे, यम इथं आहे आणि क्यू कुठे आहे इथं. म्हणजेच यम नंतर किती अक्षर सोडलेली आहेत, 1 2 आणि 2
तीन अक्षर सोडून चौथा अक्षर घेतलेले आहे. त्याचप्रमाणे यल साठी बघा, यल साठी तीन अक्षर सोडा आणि चौथा अक्षर घ्या. म्हणजे 1 2 3 तीन सोडली आणि चौथा अक्षर कोणतं येईल? पी येईल. म्हणजे पहिलं अक्षर यांचं कुठे आलेलं आहे? पी आलेला आहे. ठीक आहे. आता पुढे बघा, जसा क्रम इथं दिलेला तसा तोच फॉलो करायचा. ओ नंतर यम दिलेला आहे. ओ कुठं आहे? इथं. ओ नंतर यम म्हणजे मागे एक अक्षर सोडून गेलेला आहे. त्याचप्रमाणे जर आय साठी इथं आहे आय, आय साठी हा एक सोडला आणि हा घेतला म्हणजेच काय येईल? जी येईल. ठीक आहे. नंतर पुढे बघा, यू आणि वाय, यू आणि वाय म्हणजेच काय? तीन अक्षर मध्ये सोडलेत आणि चौथा घेतलेला आहे. जी नंतर तीन अक्षर सोडा आणि चौथा घ्या, के येईल. नेक्स्ट बघूयात आपण यस आणि क्यू. यस कुठं आहे? इथं आहे. आणि क्यू कुठं आहे? बघा, क्यू इथं आहे. मागे एक अक्षर सोडून गेलेले आहेत म्हणजे 4 नंबर. एच साठी काय केलं की हा एच मागे एक सोडलं म्हणजे एफ आला. तर असा पर्याय कुठे दिसतोय का? बघा, पी जी के एफ, पी जी के एफ, पी जी के म्हणजे हा नाही, हा नाही, हा पण नाही. म्हणजे ऑप्शन 1 म्हणजे माझं नेक्स्ट लेटर काढायची पण गरज पडणार नाही. डायरेक्ट आपल्याला काय येईल ते ऑप्शन फाइंड आउट करता येईल. ठीक आहे. पुढे बघा, संख्या मालिका पूर्ण करायची आहे. 3 7. आता 3 आणि 7 मध्ये कितीचा फरक आहे? 4चा फरक आहे. 7 आणि 16 मध्ये 9चा फरक आहे. 16 आणि 32 मध्ये 16चा फरक आहे. 32 आणि 57 मध्ये 25चा फरक आहे. 57 आणि याच्यामध्ये काढला तर कितीचा फरक आहे? बघा, 93 आणि 57 मध्ये कितीचा फरक आहे? 6 आणि इथं 5 आणि 1 6 आणि 3 9 म्हणजे 36चा फरक आहे. नंतर 142 आणि 93 मध्ये कितीचा फरक आहे? इथं गेले 9, इथं 49चा फरक आहे. म्हणजेच बघा, इथं वर्गसंख्या आहे. 2चा वर्ग, 3चा वर्ग, 4चा, 5चा, 6चा, 7चा म्हणजे 8चा वर्ग. इथं काय येईल? 64 येईल. म्हणजेच 142 अधिक 64 येईल. 4 आणि 2 6, 6 आणि 4 10, 206 हे काय असणार आहे? तुमचं उत्तर असणार आहे. म्हणजे जो फरक काढला तो फरक काय आहे की वर्गसंख्या आहेत आणि वर्गसंख्या पुढची वर्गसंख्या काय येईल? 64. म्हणजे 142 मध्ये जर 64 ऍड केले तर तुम्हाला तुमचं उत्तर भेटेल. ठीक आहे. पुढे बघा, 3 7 15. आता याच्यामध्ये पण बघा फरक काढून बघा. 3 आणि 4 7 येईल. 7 आणि 8 15 येतं. 15 आणि 16 31 येईल. नंतर बघा इथं काय येईल? 16 32 आणि 31 ची बेरीज केल्यानंतर 63 येतं. म्हणजे त्याप्रमाणे इथं बघा, 4 दोन्ही 8, 8 दोन्ही 16, 16 दोन्ही 32, दोन्ही 64 म्हणजे 4 आणि 3 7, 6 आणि 6 12 म्हणजे 127 हे काय येईल? तुमचं उत्तर येईल. ठीक आहे. फक्त काय केलंय की फरक हा डबल करत गेलेले आहेत. एका सांकेतिक भाषेत 654 हा शब्द यू आर इंटेलिजंट, 906 हा शब्द इंटेलिजंट अँड क्रुएल, 759 हा शब्द दे आर क्रुएल, तर दे साठी कोणती सांकेतिक भाषा वापरली आहे? आता बघा इथं काय आहे? यू आर इंटेलिजंट म्हणजे इंटेलिजंट आणि इंटेलिजंट. इथं आहे इंटेलिजंट 2 ह्याच्यामध्ये, त्याच्यासाठी 6 वापरलेला आहे. ठीक आहे. इंटेलिजंट साठी काय वापरलेलं आहे? 6. नंतर आर, याच्यामध्ये आर आहे आणि तिसऱ्यामध्ये आर आहे. पहिल्यात आणि तिसऱ्यामध्ये म्हणजेच पहिल्यात आणि तिसऱ्यामध्ये कॉमन कोण आहे? तर 5 कॉमन आहे. म्हणजे याच्यासाठी काय येईल? आर साठी 5 येईल. ठीक आहे. नंतर क्रुएल, याच्यासाठी हा आणि हा कॉमन आहे. म्हणजे ह्या दोघांमध्ये कॉमन कोण आहे? 9 कॉमन आहे. 9 कॉमन आहे. तुम्हाला दे साठी विचारलेलं आहे. दे साठी राहतंय काय? बघा 7 राहते. म्हणजे तुमचं उत्तर काय असणार आहे? 7. याला सेपरेट लिहून घ्यायची पण गरज नाही कारण जास्त नंबर्स दिलेले नाही. त्याच्यामुळे तुमचं उत्तर येईल 7. पुढे बघा, खालीलपैकी विसंगत पर्याय ओळखायचा आहे. ए अधिक वाय वजा के बरोबर 15. म्हणजे ए चा नंबर कितवा आहे? 1 अधिक वाय चा नंबर कितवा आहे? बघा 25 वजा के चा नंबर कितवा आहे? 11. म्हणजे 25 अधिक 1 किती झाला?
26. 26 वजा 11 केल्यानंतर किती येतं 15. म्हणजे हे तर उत्तर बरोबर आहे. विसंगत विचारले. आता क्यू बघा किती आहे. क्यूचा नंबर आहे 17 अधिक जीचा नंबर किती आहे 7 अधिक एफचा नंबर किती आहे 6. 17 म्हणजे हे जर सॉल्व्ह केलं तर हे 4 उत्तर येऊ शकत नाही. ठीक आहे, म्हणजे हे चुकीचं दिलेलं आहे. तरी पण पुढे बघूया चेक करून. सी साठी किती दिलेलं आहे 3 गुणुले डी साठी आहे 4 अधिक यल किती आहे 12. म्हणजे 4 त्रिक 12, 12 अधिक 12 24. म्हणजे हे पण बरोबर आहे. म्हणजे चुकलंय कोणतं आहे विसंगत, कारण दिलेलं समीकरण हे योग्य पद्धतीनं सॉल्व्ह करून त्याचं उत्तर दिलेलं नाही. बाकीच्या सगळ्याच्या मध्ये तुम्हाला ते उत्तर बरोबर चिन्हाच्या साईडला दिलेलं आहे ते एकदम करेक्ट भेटत आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे तुमचं उत्तर येईल ऑप्शन नंबर 2. पुढचा प्रश्न बघा. रोहित विराटपेक्षा उंच आहे. रोहित विराटपेक्षा उंच आहे म्हणजे रोहित उंच आहे कोणापेक्षा विराटपेक्षा. सचिन महेंद्रपेक्षा उंच आहे. सचिन उंच आहे कोणापेक्षा महेंद्रपेक्षा. विराट महेंद्रपेक्षा ठेंगणा आहे. महेंद्रपेक्षा कोण ठेंगणा आहे तर विराट. म्हणजे जर विराट मी इथं लिहिलं, ठीक आहे असं लिहूयात तोपर्यंत. महेंद्र रोहितपेक्षा उंच आहे. महेंद्र कोणापेक्षा उंच आहे रोहितपेक्षा. म्हणजेच इथं कोण आहे सचिन, इथं महेंद्र आणि इथं काय दिलंय महेंद्र रोहितपेक्षा उंच आहे. म्हणजे इथं येईल रोहित आणि इथं येईल विराट. तर सर्वात उंच कोण आहे इथं 1 नंबरला कोण आहे सचिन. म्हणजे सचिन कोण असणार आहे सर्वात उंच असणार आहे. नेक्स्ट बघा. श्याम आपल्या घरापासून दक्षिणेला 5 किलोमीटर गेला. आता जर दिशा काढल्या तुम्ही पूर्व, पश्चिम, दक्षिण आणि उत्तर. दक्षिणेला 5 किलोमीटर गेलेला आहे म्हणजे खालच्या साईडला 5 किलोमीटर गेला. त्यानंतर डावीकडे वळून 3 किलोमीटर गेला. आता डावी साईड कोणती झाली ही साईड झाली. इकडे काय गेला 3 किलोमीटर गेला. ठीक आहे, त्यानंतर उजवीकडे वळून 4 किलोमीटर गेला. उजवी साईड कोणती आहे खालची साईड 4 किलोमीटर गेलेला आहे. पुन्हा उजवीकडे वळून 15 किलोमीटर गेलेला आहे. 15 किलोमीटर म्हणजे कुठं इथपर्यंत गेलेला आहे 15 किलोमीटर. तर तो घरापासून किती अंतरावर असेल. आता बघूयात. घरापासून म्हणजे इथपासून किती अंतर आहे हे तुम्हाला विचारलेलं आहे. हे अंतर काढायचं आहे तुम्हाला. आता बघा याच्यामध्ये हे पूर्ण किती झालं हे 5 आणि इथलं 4 म्हणजे टोटल किती झालं. आपण इथं जर सेपरेट ट्रायंगल काढला तर हे काय झालं हे काढायचं आहे तुम्हाला. हे झालं 9. पूर्ण जर किती आहे 15. हा इथला 3 गेला तर इथे राहतात 12. म्हणजेच तुम्हाला हा कोणता झाला काटकोन त्रिकोण झाला. म्हणजे 9चा वर्ग 81 अधिक 12चा वर्ग 144 म्हणजेच किती येतात 225. 225चं वर्गमूळ काढल्यानंतर 15 किलोमीटर हा काय असणार आहे तो घरापासूनच्या अंतरावर असणार आहे. ठीक आहे, अगदी सोप्या प्रकारचा प्रश्न होता. फक्त दिलेले इन्फॉर्मेशन काय करायच्या तुम्हाला फॉलो करायच्या आहेत. 1, 2 व 3 हे अंक एका संख्येत एकदाच वापरून तयार होणाऱ्या संख्यांची एकूण बेरीज किती. आता बघा इथं 1, 2 व 3 अंक एकदाच वापरायचे आहेत. म्हणजे सुरुवातीला 1, 2, 3 ही एक संख्या तयार झाली. नंतर 1, 3, 2 ही एक संख्या तयार झाली. पुढे बघा 2, 3, 1 आणि 2, 1, 3 ही एक संख्या तयार झाली. 3, 1, 2 आणि 3, 2, 1 ही एक संख्या तयार झाली. म्हणजे टोटल 6 संख्या तयार झाल्या. त्यांची जर बेरीज केली तर बघा किती येते. इथं 3 आणि 1 4, 4 आणि इथं 4 येईल. यांची बेरीज केल्यानंतर 3, 3 आणि 6 येईल. ठीक आहे, म्हणजे ह्या तिन्हीची बेरीज केली तर 255 अधिक 444 अधिक 633. 4 आणि 3 7, 7 आणि 5 12, 5 आणि 4 9, 9 आणि 1 10 आणि 3 13, 6 आणि 4 10, 10 आणि 2 12 आणि 13. म्हणजे 13 32 हे काय येणार आहे त्यांची बेरीज येणार आहे. ठीक आहे, अशा प्रकारे आजचा व्हिडिओ इथं संपतोय. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. याच्यामधले अजून काही प्रॉब्लेम्स राहिलेले आहेत तर आपण ते नेक्स्ट पार्टमध्ये कव्हर करणार आहोत. ठीक आहे, थँक्यू.